अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा या दोघांनाही भाजपाच्या वरिष्ठांकडून गुरुवारी दिल्लीत तातडीनं बोलवण्यात आलंय। त्यानुसार राणा दाम्पत्य गुरुवारी रात्री नागपूर विमानतळाहून दिल्लीला रवाना झाले। मात्र या तातडीनं बोलवण्यात आल्यानं विविध चर्चा रंगल्या आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना 19,731 मतांनी पराभव पत्करावा लागलाय। मात्र नवनीत राणा यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून गुरुवारी तातडीनं दिल्लीत बोलवण्यात आलं। तर वरिष्ठांचा आदेश येताच राणा दाम्पत्य गुरुवारी रात्री नागपूर विमानतळावरून दिल्लीला रवाना झालेत। तर तातडीनं दिल्लीत बोलवण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। नवनीत राणा यांना राज्यसभेवर घेऊन मंत्रिपद मिळेल अशी आशा राणा समर्थकांना वाटत आहे। तर येणाऱ्या 1-2 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। या शपथविधी सोहळ्यासाठी नवनीत राणा यांना निमंत्रित केलं असावं असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे।